श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आपण आजपासून 1,00,000 नामजपचा नामयज्ञाचा सराव करणार आहोत. सरावामध्ये काय करायचं, या सरावाचे जे व्हिडिओ आहेत ते 4 दिवस येतील आणि त्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून जप करायचं आहे. कसा जप करायचा तर आपले नियम वगैरे तेच आहे. फक्त या 1,00,000 नामयज्ञाच्या व्हिडिओवर प्रत्येकाने फक्त 25 वेळा श्री स्वामी समर्थ लिहायचं. लिहितेवेळी तुम्हाला पुष्प नंबर असेल, तो पुष्प नंबर जो तुमचा फिक्स आहे तो आधी टाकायचा आहे. पुष्प नंबर टाकून मग 25 वेळा श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे. 2 दिवस तुमचा जप तुमचा सगळं पाहिलं जाईल आणि जे बरोबर जप करतायत, जे नीट व्हिडिओ ऐकून सगळं काही जप करतात त्यांना मग समिधा नंबर दिला जाईल. समिधा यज्ञ नामयज्ञ असं म्हणजे कोणत्याही यज्ञामध्ये यज्ञ करतेवेळी त्याच्यामध्ये जी वृक्ष वनस्पती आहुती म्हणून टाकतात त्याला समिधा म्हणतात. म्हणून तुमच्या जपायला सुद्धा आपण समिधा असं म्हटलं तर तुम्हाला समिधा नंबर दिला जाईल. तो लगेच दिला जाईल. 2 दिवसानंतर मी स्वतः देईन. ज्यांचे जप बरोबर असतील त्यांना दिला जाईल. मग तुम्हाला पुष्प नंबर आणि समिधा नंबर असं टाकायचं. जसं तुमचा पुष्प नंबर 1 असेल, समिधा नंबर जर 1 असेल तर पुष्प नंबर 1 समिधा नंबर 1 असं टाकून पुढे 25 वेळा श्री स्वामी समर्थ. फक्त 25 वेळा श्री स्वामी समर्थ लिहायचं. ज्यांचे जप 25 असे करून आपले दिवसाला जे काही जप होतील ते सगळे मिळून आपण 1,00,000 दशलक्ष जेवढे काही जप होतील तेवढे करण्याचा प्रयत्न करू. रोजच्या रोज तुम्हाला जप करायचा आहे आणि रोजचा आपला जपाचा व्हिडिओ असणार आहे तो वेगळा असणार आहे. त्याचा ग्रुपही वेगळा असेल. तिथे लिंक येईल. तिथे तुम्हाला फक्त पुष्प नंबर टाकून 12 वेळा श्री स्वामी समर्थ. दोन्हीमध्ये गोंधळून जाऊ नका. लिंक बघा की ज्या 1,00,000 नामजपच्या लिंक आहेत त्या इथे येतील. त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी वेगळं गाणं किंवा हे असेल व्हिडिओ असेल काही असू शकतं. तर तुम्हाला इथे जप करायचा आहे. अजून समिधा नंबर कोणाला दिलेले नाही तर आणि जे जुने आधीच्या ग्रुपमध्ये ते समिधा नंबर आता चालणार आहे. प्रत्येकाला नवीन समिधा नंबर मिळणार आहे. तर आजचाच व्हिडिओवर तुम्ही जी सराव करणार किंवा प्रॅक्टिस करणार तिथे तुम्हाला फक्त पुष्प नंबर टाकून 25 वेळा श्री स्वामी समर्थ लिहायचं आणि ज्यांचे जप अशा प्रकारे असतील त्यांचेच पुढे 2-4 दिवस प्रॅक्टिस झाल्यानंतर जर बरोबर जप येत असतील तरच तुम्हाला पुढे आपल्या एक खरा जेव्हा नामयज्ञ सुरू होईल त्याच्यामध्ये तुम्हाला समिधा नंबर देऊन त्यामध्ये जॉईन करून घेतलं जाईल. मग ते सुरू होईल. पण हा जो सरावाचा आहे कारण का एकदा सराव झाला की त्यात खंड पडू नये. तुम्ही प्रत्येकाने योग्य रीतीने जप करावा यासाठी हा सराव करून घेतो. मागच्या वेळेला पण आपण असाच सराव करून घेतला होता. प्रॅक्टिस करून घेतल्यानंतर मग जे योग्य रीतीने जप करत होतो त्यांना नंतर मग पुढे ग्रुपला ॲड करण्यात आलं. तर हा आपला सरावाचा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओवर सुद्धा तुम्ही तुमचं पुष्प नंबर टाकून 25 वेळा फक्त श्री स्वामी समर्थ लिहायचं. इथे अनंत कोटी ब्रह्मांड नायक लिहिणं गरजेचं नाही आहे. पण तुमचं पुष्प नंबर टाकणं फार महत्त्वाचं. जे ग्रुपला जॉईन झाले आहेत पण सांगितलेला हा व्हिडिओवर नियमाप्रमाणे जप करत नसतील त्यांना पुढे खरं जेव्हा आपलं नामयज्ञ चालू होईल त्याच्यामध्ये तुम्हाला सामील करून घेतलं जाणार आणि प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली सांगितलं जाणार नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ नीट ऐकायचा आहे आणि आपला नामजप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.